नमस्कार फॅमिली. आज आपण छोट्या भुकेसाठी बटाटा रोल समोसा बनवणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यात एकदम कुरकुरीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सुनंदा. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. आलू रोल समोशासाठी लागणारे साहित्य: 3 बटाटे उकडून घेतलेले आहे मी, आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. किती टाकायचं हे मी मसाला तयार करताना दाखवणार आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली, कस्तुरी मेथी, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ. 2 वाटी मैदा, थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ. समोशासाठी आपण मैदा मळून घ्यायचा आहे. त्या बाउल मध्ये मी मैदा टाकत आहे. मीठ आणि ओवा थोडा हातावर आपण क्रश करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. थोडं गरम केलं मी तेल, जास्त कडकडीत नाही केलं. आणि ह्या चम्मचने मी 4 चम्मच असं तेल घेतलेलं आहे. तर याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला तेल. तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता. तर याला मिक्स करायचं. गरम आहे म्हणून लगेच नाही हात लावायचा त्याला. आता हाताने मळून घ्यायचं असं. अशी मूठ बनत आहे, म्हणजे याचा अर्थ झालं छान मिळलं गेलेलं तेल त्याच्यामध्ये मैद्यात. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गोळा तयार करायचा याचा. पण पातळ गोळा नाही करायचा, आपल्याला कडक गोळा करायचा आहे. आपण पुऱ्यांसाठी जसा मळतो ना तसाच गोळा करायचा याचा. बघा, ह्याप्रमाणे मी असा घट्ट गोळा मळलेला आहे. बघू शकता हे बघा. आणि पाणी बघा, मी ग्लासभर घेतलं पाणी. पाणी किती लागलं आपल्याला? अर्ध सुद्धा नाही लागलेलं आपल्याला पाणी. अर्ध्याला पण अर्ध लागलेलं आहे बघा. 2-3 चम्मच एवढंच पाणी लागलेलं आहे. आता हे बाजूला 5 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. रोल समोशासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे आपल्याला. आता हे बटाटे आपण असे न फोडता खिसून घ्यायचे. म्हणजे मऊ मसाला झाला पाहिजे आपला तयार, म्हणून खिसून घ्यायचे. तर याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर, बारीक चिरलेली आहे कोथिंबीर. आणि ही कस्तुरी मेथी. आणि चवीनुसार मीठ. धणे पावडर पण मी ह्या चम्मचनेच घेतलेला आहे. हळद पण, आणि कांदा लसूण मसाला, आपलं लाल तिखट, आणि हे सर्व मसाले, गरम मसाला आणि जिरे पावडर ह्या चम्मचने अंदाज घेतलेला आहे मी. आता सर्व एकदम टाकून द्यायचे आपल्याला. आणि ते कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आपण तांदळाचं पीठ टाकू शकतो, म्हणून मी तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे. 2 चम्मच. हा मसाला आपल्या रोलवर चिटकून राहावा ह्यासाठी आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे मसाला तयार होतो आपला.
आता लगेच करायला घ्यायचं आहे आपल्याला. मैदा छान मुरलेला आहे, आता लाटून घ्यायचा आहे. याचे 2 गोळे करते मी. याच्यावर थोडा मैदा टाकत आहे. चपाती सारखंच लाटायचं, पण पातळ लाटायचं आहे. हे बघा, एवढं पातळ लाटलं मी. पातळ आपल्याला ह्यासाठी लाटायचं आहे कारण शिजल्या गेलं पाहिजे. जाड जर असलं तर शिजणार नाही. आता याच्यावर वाटी ठेवायची मध्यभागात आपल्याला हे. आणि आता हे सारण आपण जे केलेलं आहे हे लावायचं याला. जे बटाट्याचा मसाला तयार केला आहे ना आपण, पातळ पातळच लावायचं. आता मी ठेवत आहे, नंतर पातळ करूया आपण. हे तळताना निघू नये म्हणून असं थोडं टॅप करून घ्यायचं त्याला. आता हे वाटी काढायची. आता हे मधाचे भाग उरलेला आहे आपला पांढरा भाग, याला पाणी लावायचं आधी. आता चाकूने असे काप करून घ्यायचे आपल्याला. नंतर मध्य भागात असं. तुम्हाला जर जास्त मोठे पाहिजे असेल तर तुम्ही इथपर्यंतच करू शकता, नाही तर मधून सुद्धा आणखी होऊ शकते. मी मधून सुद्धा करणार आहे अजून. आता आपल्याला याचे रोल करायचे आहे. एक भाग उचलायचा असा. हे थोडं लांबवायचं आहे आपल्याला. आणि आता असं हे करायचं आहे. आता इथे थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे चिटकल्या जाणार. बघा कसं छान झालेला आहे आपला समोसा, रोल समोसा तयार. आता ह्याप्रमाणेच मी बाकी सर्व काढून घेणार आहे. हे बघा, सर्व समोसे रोल मी तयार करून घेतलेले आहे आणि तेल सुद्धा ठेवलं आहे गरम करायला. आता तळायला घेऊया. तर तेलामध्ये टाकायचे आहे. तेल गरम झालेलं आहे, एक एक टाकायचे. हे थोडे होऊ द्यायचे, त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यात चमच घालायचा आहे, लगेच नाही.
कधीतरी नाश्त्याला काहीतरी वेगळं म्हणून करायला काही हरकत नाही. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ बघत जर सबस्क्राईब करायचे विसरला असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे बघा, आपले रोल समोसे छान तळल्या गेलेले आहे. तेलाच्या वर येत आहे, म्हणजेच याचा अर्थ आतपर्यंत छान तळल्या गेलेले आहे. आता काढून घ्यायचे आपण. आधी मी ह्या जाळीमध्ये टाकणार आहे, म्हणजे तेल पूर्ण गळल्या गेलं पाहिजे. बघा कसला कलर भारी दिसतोय. आता हे जाळीमध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याप्रमाणेच आपण बाकीचे पण तळून घेणार आहोत. झाला आपला बटाटा रोल समोसा तयार. मी त्याच्यासोबत सॉस ठेवलेला आहे. तुम्ही हिरवी चटणी सुद्धा करू शकता. मी वडापाव ह्या रेसिपीमध्ये हिरवी चटणीची रेसिपी दाखवलेली आहे, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ती नक्की बघा, ती चटणीची रेसिपी. आणि हे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहे. मसाला आतपर्यंत गेलेला आहे, शिजले सुद्धा छान, कुठे तुटले नाही, फुटले नाही तेलामध्ये. बघा पूर्ण सर्व छान निघलेले आहे, छान दिसायला पण छान दिसतात. मी फोडून दाखवते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.